मटणासारखीच लागणारी अंडाप्रेमींसाठी खास पारंपरिक अंड्याची हंडी रेसिपी घेऊन आले आहे. पातेल्यात अंडी उकडायला टाकली. झटपट अंडी उकडण्यासाठी त्यात मीठ टाका. अंडी लवकर उकडतात आणि उकडलेली ती अंडी थंड पाण्यात टाका. साल ही लवकर निघते. जाळीवर कांदा भाजायला ठेवलाय. कांदा भाजतोय तोपर्यंत कढईमध्ये तेल टाकले. त्या सुरुवातीला फुटाणे तळून घेऊया. 1 वाटी फुटाणे थोडे लालसर तळायचे. आता घरगुती पद्धतीची पण भन्नाट लागणारी ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. आता 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. थोडी लालसर होईपर्यंत तळायची. डाळीमुळे भाजीच्या रस्स्याला घट्टपणा येतो. नाहीतर रस्सा एका बाजूला आणि अंडी एका बाजूला. आता खोबरं सुक्क खोबरं इथं घेतलेलं आहे. लालसर आपण तळून घ्यायची. जो आपण जाळीवर कांदा भाजला होता तो थोडस तेल उरलेलं आहे. त्यामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला थोडासा लालसर काळा चांगला परतून घ्यायचाय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य टाकायचे. त्यामध्ये अर्धा टोमॅटो, काही लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला त्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक असं वाटण तयार करायचं. कढईमध्ये तेल टाकले. त्या तेलात हळद, नंतर 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट आणि मटन मसाला टाकायचा. थोडीशी धना पावडर घालायची आणि आपण जे काही मिक्सरमध्ये त्याचं बारीक वाटण तयार केलं होतं पाणी घालून ते त्यामध्ये घालायचं आणि तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित आपलं जे काही वाटण घातलेलं आहे ते अशा प्रकारे मिक्स करा. चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घाला आणि आपल्याला रस्सा भाजी बनवायची त्यामुळे मी ते 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. आपली अंडी उकडलेली होती त्याला असा मधून कट करून त्याचे 2 भाग तयार केलेले आहे. आता आपल्या भाजीमध्ये ही सगळी अंडी टाकून घ्यायची आणि भाजी उकळण्यासाठी त्यावर झाकण ठेवायचं. एक 5 ते 10 मिनिटात आपल्या भाजीला छान उकळी आली की आपली अंड्याची मटणासारखी भाजी तयार होते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटासाठी उकळी घ्यायची आणि भाकरी बरोबर अशी काळी रश्श्याची अंड्याची हंडी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.